गणेशोत्सव सुरू झालेला आहे आणि आज गणेशोत्सवाचा दुसरा दिवस आहे। पुण्यात दगडूशेठ गणपतीला महिलांचं सामूहिक अथर्व शीर्ष पठण बघायला मिळालंय आणि या दरम्यान सुनेत्रा पवार यांनी देखील हजेरी लावली आहे। लालबागच्या राजाला भाविकांची मोठी गर्दी सुद्धा बघायला मिळते। राज्यभरात लाडक्या बाप्पाचा उत्सव अगदी उत्साहाने साजरा केला जातो। ही दोनही दृश्य आपण पाहतोय आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर। एकीकडे दगडूशेठ गणपतीला महिलांचं सामूहिक अथर्व शीर्ष पठण, तर दुसरीकडे लालबागच्या राजाला भाविकांची आलोट गर्दी बघायला मिळते। संपूर्ण रात्रभर सुद्धा या ठिकाणी रांगा लागल्याचं पाहायला मिळालं। आपण पाहतोय दगडूशेठ गणपतीची ही जी दृश्य आपण पाहतोय ही लाईव्ह दृश्य आहेत आणि या ठिकाणी सध्या सुरू असलेलं हे अथर्व शीर्ष पठण आपण पाहतोय। मोठ्या संख्येने भगवे वस्त्र परिधान करत या ठिकाणी महिलांनी हजेरी लावलेली आहे आणि या दरम्यान बाप्पाला साकडं घातलं जातंय। संपूर्ण राज्यभरात गणेशोत्सवाचा उत्साह तर आपल्याला बघायला मिळतोच आहे, मात्र हे दोन मानाचे गणपती, ज्यामध्ये आपण दगडूशेठ हलवाई गणपती आणि लालबागच्या राजाची ही दृश्य पाहतोय। सुख करता दुख हरता वार्ता विघ्नाची पूर्वी पूर्वी प्रेम पातळ्याची सर्वांगी सुंदर शेंदुराची कंठी झळके माळ होता फळाची जय देव जय देव जय मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव रत्न खचित हरा चंदनाची ओटी कुंकुम केशरा हिरे जडित मुक्त शोभे तो वरवा झुळझुळती नूपुरे चरणी घागरिया जय देव जय मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव लंबोदर पीतांबर फणीवर बंधना सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना दास रामाचा वाटता हे सदना संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर गजवरना जय देव जय मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव गणपती बाप्पा मोरया। आपण ओम गंग गणपते नमःचा 11 वेळा जप करणार आहोत आणि त्यानंतर आपण पाहतोय या ठिकाणी आता अथर्व शीर्ष पठण जे आहे ते दगडूशेठ गणपती या परिसरामध्ये सुरू आहे आणि सामूहिक अथर्व शीर्ष पठण आहे, ज्या ठिकाणी सुनेत्रा पवार सुद्धा स्वतः पोहोचलेल्या आहेत। तर दुसरी दृश्य निश्चितच मुंबईमधल्या लालबागच्या राजाची आहे। रात्रभर तर या ठिकाणी दर्शनासाठी गर्दी होतीच, मात्र पहाटे सुद्धा ही गर्दी वाढली असल्याचं दिसतंय। गणपतये नमः ओम 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 श्री विष्णवे 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 नमः ओम श्री विष्णवे
विष्णवे नमः आरतीच्या मुलींनी मंडप लगेच रिकामा करायचा आहे. व्हॉलेंटियर्सनी त्यांना मदत करा. तर आपण पाहतोय ही दोनही दृश्य सध्या मुंबईमधली ही दोनही दृश्य आपण पाहतोय. एकीकडे लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी गर्दी झाली तर दुसरीकडे सिद्धिविनायक बाप्पाचं देखील दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी मोठ्या संख्येने भाविक पोहोचले असल्याचं पाहायला मिळत आहे. गणेशोत्सव सुरू झालेला आहे. आज या उत्सवाचा दुसरा दिवस आहे आणि निश्चितच लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी अगदी पहिल्या दिवसापासूनच मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते आणि यंदा देखील तसंच काहीसं चित्र जे आहे ते आपल्याला पाहायला मिळत आहे. यंदा गर्दी जास्त प्रमाणात होणार असा अंदाज होता आणि तो अंदाज खरा ठरतोय.